नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात स्वराज्यावर सुलतानी संकट हे प्रकरण. ही कादंबरी लिहिली आहे डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे यांनी. कादंबरीचं नाव आहे रायबा. हे तुम्हाला ठाऊकच आहे. आज या कादंबरीचा 8वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. ऐकूयात स्वराज्यावर सुलतानी संकट. कोंढाणा 5 वर्ष मुघलांकडे होता. मुघलांना तहात दिलेले इतर किल्ले शिवरायांनी जिंकले. मात्र कोंढाणा ताब्यात घेण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. त्यामुळे स्वराज्यावर मोगलांचं सुलतानी संकट पुन्हा उभं होतं. शिवाजीराजे, जिजामाता चिंताग्रस्त होत्या. राजगडाच्या राजसदरेच्या दरवाज्यातून समोर दिसणाऱ्या कोंढाण्याकडे जिजामाता टक लावून पाहत असत. एक दिवशी नेहमीप्रमाणे त्या कोंढाळा न्याहाळत होत्या. दिवस मावळतीला चालला होता. सूर्याच्या सोनेरी किरणांनी अवघी मावळखोरी सोनेरी पंखांप्रमाणे सळसळत होती. कोंढाण्याचं शिखर ज्योतीच्या पिवळसर उजेडाप्रमाणे झळाळून गेलेलं होतं. मात्र तिथे मोगलांचं हिरवं निशाण फडफडत होतं. जिजामातेच्या अंतःकरणात कोंढाण्याचं दृश्य खोलवर सलत होतं. त्या म्हणाल्या, शिवबा, कोंढाणा शत्रूच्या ताब्यात राहणं म्हणजे स्वराज्याला मोठा धोका आहे. तुम्ही रयतेचं राज्य स्थापन केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपतही आहात. कोंढाण्याच्या पंचक्रोशीत आया बहिणींची आबरू लुटून मोगल माजलेत. स्त्रियांच्या शीलाचं रक्षण करण्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. आता कोंढाणा ताब्यात घ्या. शिवाजीराजे शांतपणे जिजामातेच्या करारी चेहऱ्याकडे पाहत होते. उभ्या आयुष्यात त्यांनी एकदाही जिजामातेंची आज्ञा मोडलेली नव्हती. स्वराज्याची शपथ घेण्यापासून शिरवळ, जावळीचा ताबा, कपटी अफजलखानाचा वध, पुरंदराचा तह अशा कठीण प्रसंगी जिजामाता खंबीरपणे शिवाजीराजेंच्या मागे उभ्या राहिलेल्या होत्या. त्याच जिजामाता आज कठोर बनल्या होत्या. शिवबा, कोंढाणा ताब्यात घ्या. स्वराज्य वाचवा. ही जिजामातेची आज्ञा शिवरायांच्या कानात सतत घुमत होती. राजसदरेतील तळघरातून भुयारी मार्गानं जिजामाता बाले किल्ल्यावरील आपल्या निवासस्थानाकडे निघून गेल्या. शिवाजीराजे एकटेच सदरेत शांतपणे बसले होते. कोंढाणा मोगलांच्या ताब्यात असल्यानं स्वराज्याला असलेल्या धोक्याची चिंता त्यांना सतावत होती. सुभेदार तान्हाजी मालुसरे उमरठ इथे मुलाच्या लग्नघाईत अडकले होते, तर इकडे राजगडावर शिवाजीराजे कोंढाण्याच्या मोहिमेच्या तयारीला लागलेले होते. जिजामाता या अस्वस्थ होत्या. त्यांना कोंढाणा जादा दिवस शत्रूच्या ताब्यात राहणं म्हणजे गोरगरिबांच्या स्वातंत्र्यावर मोठं आभाळ कोसळणार असं एकसारखं वाटत होतं. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या रयतेला शिवाजी राजांनी याच सह्याद्रीच्या गडकोटांच्या ढालीवर स्वातंत्र्याचा प्रकाश दिला. रयतेची गुलामगिरीतून मुक्तता करून स्वतंत्र राष्ट्र शिवरायांनी निर्माण केलं. मात्र या राष्ट्राचा महादरवाजा असलेला कोंढाणा शत्रूच्या ताब्यात असल्यानं जिजामातांना अन्नही गोड लागत नव्हतं. राजगडावरील जननी देवीचा उत्सव संपला आणि बाले किल्ल्यावरच्या राज्यसभेत कोंढाण्याची खलबत सुरू झाली. अष्टप्रधान मंत्र्यांसह सेनापती सरदार यांच्याबरोबर शिवाजीराजे कोंढाणा मोहिमेची आखणी करत होते. अत्यंत कठीण असलेल्या कोंढाण्याची मोहीम कोणाकडे सोपवावी असा विचार शिवाजीराजांच्या मनात एकसारखा येत होता. येसाजी कंक, प्रतापराव गुजर असे कसलेले योद्धे होते. मात्र मोहीम अत्यंत कठीण आहे. गडाच्या चोहोबाजूला तटबंदी आहे. पूर्वेकडे निमुळतं असलं तरी खंद कड्यापासून कल्याण दरवाजापर्यंत तोफा सज्ज करून तिथे शत्रूची मोठी फौज पहारा देत उभी आहे. पश्चिम बाजूला डोणागिरीच्या कड्याखाली सर्व मेटावर मोगली पहारे तैनात आहेत. अशा चोख बंदोबस्तात असलेल्या कोंढाण्यावर मोहीम स्वतःच करावी असा निर्धार शिवाजीराजांनी केला. रात्रभर ते मोहिमेची आखणी करत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पायदळाचे सरनोबत येसाजी कंकांना शिवाजीराजांनी सदरेवर बोलावलेलं होतं. गुप्तहेर खात्याचे सरनोबत येसाजी बहिर्जी नायकांनाही सदरेवर बोलवलं. बापरे, अहो काका, प्रवास कसा झाला कळलंच नाही. आपण अगदी इतिहासाच्या नादात सिंहगडावर पोचलो की. काका, किती छान बोलता हो तुम्ही. अगं अंकिता, असं संपूर्ण शिवचरित्र भाऊंना तोंडपाठ आहे. तेवढाच भाऊंचा अभ्यास सुद्धा आहे बरं का. ताई, महाराजांचा आशीर्वाद आहे बघा. मी एक साधा माणूस, पण महाराजांची प्रेरणा, दुसरं काही नाही. हो आईसाहेब, हे मात्र खरं. आम्हालाही एक वेगळीच उर्मी जाणवतीये. काका, आता तान्हाजींच्या रायबाच्या लग्नाची तयारी ना? हो. उमरठा गावातून भल्या सकाळी सुभेदार तान्हाजी मालुसरे राजगडावर शिवाजी राजांना रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी निघाले. सोबत सूर्याजी, शेलार मामा आणि रायबा सुद्धा होता. राजगडावरील राजसदरेत शिवाजी राजे, जिजामाता, येसाजी कंक, बहिर्जी नाईक बसले होते. शिवाजी राजे कोंढाण्याच्या मोहिमेची आखणी करत होते. इतक्यात तान्हाजी आल्याची खबर पहारेकऱ्यांनी शिवाजी महाराजांना दिली. शिवाजी राजांची बैठक सुरू असताना तान्हाजी मालुसरे राजसदरेवर आले. शिवाजी राजांना मुजरा करत तान्हाजी म्हणाले, जी राजे, रायबाच्या लगीन घाईतून आम्हाला सवड मिळनाशी झाली. जीव सगळा तुमच्याकडं आणि एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची तयारी तिकडं हुमरटकडे. तान्हाजी बोलत असताना रायबा त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला. रायबाने शिवाजी राजांना वाकून मुजरा केला. तान्हाजीने रायबाचा हात हातात धरला आणि शिवाजी राजांकडे बघत म्हणाले, राजे, माझा एकुलता एक मुलगा रायबा, त्याचं लगीन आहे. पुढच्या फाल्गुन मासात आहे. आऊसाहेबांना घेऊन तुम्ही यावं लग्नाला. जिजामातेकडे बघत शिवाजीराजे तान्हाजीला म्हणाले, तान्हाजी, स्वराज्यावर मोगलांचं मोठं संकट कोंढाण्याच्या रूपानं उभं ठाकलंय. कोंढाणा घेतल्याशिवाय स्वराज्य टिकणं कठीण आहे. त्यासाठी आम्ही स्वतः कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्याचा बेत पक्का केलाय. तान्हाजी खिन्नपणे ऐकत होता. त्यावर शिवाजीराजे म्हणाले, तान्हाजी, कोंढाण्याच्या मोहिमेला किती काळ लागतो हे सांगता येत नाही. जंजिऱ्यापेक्षाही कठीण पहारे मोगलांनी कोंढाण्याच्या चोहोबाजूंनी बसवलेत. कोंढाण्याची मोहीम फते झाल्याशिवाय माघार नाही. रायबाचं लगीन तुम्ही उरकून घ्या. आम्ही नवरा नवरींना बक्षिसं राजगडावरनं रवाना करतो. असा सगळा इतिहास आहे. पण रायबा, सिंहगडाची लढाई मात्र ताईच तुम्हाला सांगतील बरं का. अहो, तुमच्या मातोश्री खूप छान कथन करतात. हा इतिहास ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात बरं. भाऊ, मी सांगू का? सिंहगडाच्या परिसरात सिंहगडाचा इतिहास सांगण्याचं भाग्य लाभतंय भाऊ. आधी लगीन कोंढाण्याचं. शिवशाहीच्या इतिहासात ज्या लढाईनं कोंढाण्याचा सिंहगड झाला, ती लढाई म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं. 25 वर्षांच्या मैत्रीत तान्हाजींनी शिवाजीराजांचं अंतःकरण जाणलेलं होतं. महाराणींच्या मृत्यूचं दुःख गिळून राजे प्रतापगडाच्या मोहिमेवर गेले. मोहीम फत्ते केली. रयतेच्या सुखासाठी, कल्याणासाठी शिवाजीराजे तहान भूक विसरून हरपून अतुलनीय पराक्रम गाजवत होते. तान्हाजीने शिवाजीराजे यांच्या मनातली भावना जाणली आणि ते म्हणाले, राजे, हा तान्हा जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जायचं हेच पटत नाही आम्हाला. महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. अशा जोशपूर्ण बोलण्यानं शिवाजीराजे, जिजामाता यांच्यासह सदरेवरील सगळेच जण भावूक झाले. जिजामाता म्हणाल्या, तान्हा, अरे एकुलत्या एक मुलाचं रायबाचं लगीन आहे. घरात पै पाहुणे सोयरे काय म्हणतील? आऊसाहेब, अहो, स्वराज्याची सेवा हाच माझा धर्म आहे. पहिलं कर्तव्य आहे. स्वराज्याप्रती स्वराज्य असं संकटात असताना म्या वरबाप म्हणून कसा काय मिरवू? कोंढाणा घेणार, मग लगीन करणार माझ्या रायबाचं. मासाहेब,
आशीर्वाद द्या. तान्हाजीचा करारी स्वभाव सर्वांना माहिती होता. त्यामुळे शिवाजीराजे सदरेवरनं उठले. तबकातली वस्त्र, तलवार तान्हाजीला देत राजे म्हणाले, तान्हाजी, कोंढाण्याची मोही मोठ्या जिकिरीची आहे. आई जगदंबा, सिद्धेश्वर महादेव तुझ्या पाठीशी आहेत. मोहीम फते करून या. आऊसाहेबांना घेऊन आम्ही रायबाच्या लग्नाला उमरठ्याला येतो. राजांचा निरोप घेऊन तान्हाजी मालुसरे संजीवनी माचीवरील आपल्या निवासस्थानी पोहोचले. भाऊ सूर्याजी, शेलार मामा, रायबाई आले. रायबाला घेऊन उमरठ्याला जा असं तान्हाजींनी सूर्याजीला सांगितलं. सोबत शेलार मामांनाही त्यांनी उमरठ्याला जाण्याला सांगितलं. तान्हाजीचं अंतःकरण जड झालं होतं. बरोबरच्या शिलेदारासमवेत रायबाला उमरठ्याला पाठवून तान्हाजी राजगडावरच थांबले. सूर्याजी आणि शेलार मामा त्यांच्याबरोबर मोहिमेवर जाण्यासाठी थांबले. राजगडाच्या पायऱ्या उतरताना रायबाला गहीवरून आलं. त्याला जवळ घेत तान्हाजी म्हणाले, रायबा, आम्ही राजांचं मर्द मावळं, मरणाला घाबरत नाही. आम्ही कोंढाणा जिंकून तुझ्या लग्नाला येतो. समजूत काढत रायबाला निरोप दिला. खंडोबाच्या माळावर घोडे उभे होते. घोड्यावर स्वार होऊन शिलेदारासह रायबानी उमरठ इथे प्रयाण केलं. स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि शिवकार्यासाठी तान्हाजी छातीची ढाल करून पुढे सरसावले. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच डावपेच होते. पितापुत्राची ही शेवटची भेट ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तान्हाजी शिवाजीराजांचा आणि जिजामातेंचा आशीर्वाद घेऊन मोहिमेवर निघाले. खरीव खिंडीतून तान्हाजी साथीदारांसह रांजणे खामगाव इथे आले. तोरण्याचे हवालदार रायाजी तोडकरी, पकाजी तोडकरी, आबाजी पायगुडा यांना सोबत घेऊन सर्वजण मोसे मावळातल्या निगडे इथे पोहोचले. तिथे आप्पाजी नलावडा यांनी काही माहितगार दिले. निगडे मोसेच्या घोडमावळावरून कोंढाण्याच्या पश्चिमेच्या तटबंदीखाली दिसणाऱ्या दूरपदरा इथे सगळे सायंकाळी रवाना झाले. तिथे खंडोजी नाईक आणि कोळी मेटकरी सैन्यात दाखल झाले. अंधाऱ्या रात्री दऱ्यातील भवानी देवीचा तान्हाजींनी गोंधळ घातला. गडावर चढाई करणं अतिशय अवघड असल्यानं डोणगिरीच्या कातर खडकाच्या कड्याला दोर बांधून तान्हाजी आणि त्यांचे साथीदार गडाच्या माथ्यावर पोहोचले. तर बंधू सूर्याजी निवडक साथीदार घेऊन कल्याण दरवाजा मार्गाकडे निघाला. हर हर महादेवची गर्जना गडावर घुमायला लागली आणि मध्यरात्री अचानक तान्हाजी मालुसरे गडावर पोचल्याची वार्ता पसरताच उदयभान झोपेतनं खडबडून जागा झाला आणि 2000 हत्यारबंद सैन्यासह त्यांनी गडमाथ्यावर धाव घेतली. हर हर महादेवची गर्जना घुमत होती. तलवारींचा खणखणाट व्हायला लागला. रात्रीच्या शांततेत आवाज घुमू लागला आणि अंधारात तलवारींची पाती चमकायला लागली. तान्हाजी आणि उदयभान यांची समोरासमोर गाठ पडली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तोपर्यंत तान्हाजींनी 200 मोगलांना तलवारीची धार दाखवली होती. उदयभानाशी ते त्वेषानं, आवेशानं झुंज देत होते. उदयभानही शूर लढवय्या होता. दोघात खडाजंगी सुरू होती. सपासप एकमेकांवर वार होत होते. दोघेही वार चुकून एकमेकांवर तुटून पडले होते आणि अचानक तान्हाजींच्या डाव्या हातातली ढाल तुटली. त्यांनी कमरेचा शेला हातावर गुंडाळला आणि उदयभानाच्या तलवारीचे वार हातावर घ्यायला लागले. अशा अवस्थेतही ते सिंहासारखे झुंजत होते. दोघेही मातब्बर वार प्रहार करत होते आणि एकमेकांच्या प्रहारानं एका क्षणी दोघेही खाली कोसळले. तान्हाजी कोसळलेले बघताच सोबतचे मावळे कड्याकडे धावले. ते बघताच सूर्याजी कल्याण दरवाजाकडून गडावर पोहोचले आणि मावळ्यांना रोखत गरजले, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही पळताय कशाला? कड्याचे दोर मी कधीच कापून टाकलेत. लढून तरी मारा, नाहीतर कड्यावरून उड्या टाकून मारा. शिवाजी राजांची आण आहे तुम्हाला. सूर्याजीच्या बोलण्यानं डोणगिरी कड्याकडे पळत सुटलेले मावळे भानावर आले. हर हर महादेवची गर्जना करत सूर्याजीसह मावळे बाले किल्ल्याच्या पायथ्याशी आले. भाऊ धारातीर्थी पडला तरी राजांना दिलेलं वचन सूर्याजीला आठवत होतं. सूर्याजी पेटून उठले. शेलार मामा दुःख सावरत तलवार घेऊन पुन्हा जोमानं लढायला लागले.
अंधारात पुन्हा युद्धाचा वणवा पेटला. घनघोर असं युद्ध सुरू झालं. सेनापती पडला तरी माघार घ्यायची नाही, प्राण गेला तरी बेहत्तर. स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्यासाठी लढायचंच. स्वराज्याचा महामंत्र मावळ्यांच्या कानात घुमत होता आणि तलवारीतून अंगार फुलत होता. धगधगत्या रणभूमीवर गरम रक्ताचे थेंब सांडत होते आणि त्या रक्ताच्या सिंचनातून शिवशाहीत अजून एक नवा इतिहास लिहिला जात होता. धारातीर्थी पडलेल्या सुभेदार तानाजींचं बलिदान मावळ्यांना नवसंजीवनी देत होतं आणि नंग्या तलवारींचे सपासप वार करत मावळे मोगलांची मुंडी छाटत होते. तास 2 तासात मावळ्यांनी 1,500 सैन्याला यमसदनी पाठवून दिलं आणि गड आला, गड जिंकला आणि कोंढाणा सर केला. राजगडावर शिवाजीराजे रात्रभर जागे होते. त्यांच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. कोंढाणा जिंकल्याची खबर देण्यासाठी गवताची गंज पेटवण्यात आली. महाराज कोंढाण्याच्या विजयाची वाट बघत सदरेत थांबले होते आणि इकडे कोंढाण्यावर तान्हाजी धारातीर्थी पडला, कोंढाणा ही दुःख सागरात बुडाला. तान्हाजी धारातीर्थी पडला, कोंढाणा ही दुःख सागरात बुडाला. तान्हाजीला अखेरचा निरोप देताना सह्याद्रीचा कडाही ढसढसा रडला. सह्याद्रीचा कडाही ढसाढसा रडला. इकडे कोंढाण्यावर तान्हाजी मालुसरेंची प्राणज्योत त्या गंजीच्या ज्वाळातून अखंडपणे तेवत गगनाला भिडलेली होती. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान सुभेदार तान्हाजी मालुसरेंनी दिलं होतं. सिंहासारख्या झुंजणाऱ्या भावाच्या बलिदानानं सूर्याजींना अश्रू आवरत नव्हते. शेलार मामांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. एकुलत्या एका मुलाचं लग्न बाजूला ठेवून तान्हाजींनी कोंढाणा जिंकण्याची शपथ घेतली. शिवाजी राजांना वचन देत कोंढाणा घेतल्याशिवाय माघारी तोंड दाखवणार नाही असं तान्हाजी बोलला होता. त्याचा मर्दमावळी आवाज शेलार मामा आणि सूर्याजीच्या कानात साद घालत होता. कोंढाणा जिंकला. तान्हाजी मालुसरे यांनी राष्ट्राच्या रक्षणासाठी बलिदान दिलं. तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमी. या दिवशी कोंढाण्याच्या पंचक्रोशीत देवदेवतांची भाकणूक असते. जिवलग मित्र तान्हाजींनी आज मोठी कामगिरी बजावली. शिवाजीराजांना मोठा आनंद झाला होता. तान्हाजी मालुसऱ्यांच्या स्वागतासाठी अवघा राजगड सज्ज झाला. राजमातेचं स्वप्न त्यांच्या लाडक्या तान्हानी पूर्ण केलं. आता रायबाच्या लग्नाला सगळा राजपरिवार घेऊन उमरठ्याला जाण्याचा बेत जिजाऊमांनी केला. तान्हाजींच्या स्वागताची तबकं सजली. शिवाजीराजांनी तान्हाजीसाठी मानाची पालखी खंडोबाच्या माळावर पाठवली होती. तान्हाजींनी मोठी कामगिरी बजावल्यानं महाराज मोठं बक्षीस देणार होते. शिवाजीराजांनी आपलं सर्वस्व स्वराज्याला अर्पण केलं होतं. स्वराज्याच्या स्थापनेसाठी वडील शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांनी शिवाजीराजांना पाठबळ दिलं होतं. त्या पाठबळात आता सुभेदार तान्हाजींनी मानाचा तुरा रोवत कोंढाणा जिंकून शिवरायांना बक्षीस दिलं. शिवाजीराजांनी आपल्या जिवलग मित्रांना मोठं बक्षीस देण्याचा निर्धार केला होता. राजमाता जिजाऊ आणि जगदंबा भवानी मातेचा आशीर्वाद सदैव शिवरायांना मिळतच होता. आज जणू जगदंबा भवानी माता तान्हाजींच्या रूपानं स्वराज्याच्या मदतीला धावून आली. भवानी मातेचं मोठं वरदान शिवाजीराजांना लाभलेलं होतं. तिच्या गळ्यातली कवड्याची माळ शिवाजीराजांच्या गळ्यात होती. शिवाजीराजांनी आयुष्यभर हाच अलंकार आपल्या गळ्यात घातला. राजांचं सर्वस्व या कवड्याच्या राजमाळेत जणू वास्तव करत होतं. कवड्याच्या राजमाळेनं शिवाजीराजांचं राजबिंड रूप खुलून दिसत होतं. मावळ्यांचं तर शिवाजीराजे म्हणजे साक्षात दैवतच. राजमाळेनं शिवाजीराजांचं व्यक्तिमत्व भारदस्त दिसत होतं. आपल्या जिवलग मित्राला शिवाजीराजे आपल्या गळ्यातील कवड्याची राजमाळ भेट देऊन मोठं बक्षीस देणार होते. ताई, आता पुढचं तुम्ही बोला. सांगते. गड आला पण माझा सिंह गेला.
श्रोते हो, हा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.